वेलकम स्टुडंट्स. आज आपण डिस्कस करूयात की सीईटी एक्झाम असो किंवा जेई एक्झाम असो, आपल्याला माहिती की आपला जो स्कोर आहे हा सध्याला पर्सेंटाईलच्या फॉर्ममध्ये येतोय. आपलं जे मार्कशीट आहे हे पर्सेंटाईलच्याच फॉर्ममध्ये आपल्याला भेटतं. तर सर पर्सेंटाईल आम्ही फाइंड कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की जवळपास 3 लाख स्टुडंट्स जवळपास 3 लाख स्टुडंटनी मागच्या 2023ला सीईटी एक्झाम दिली होती पीसीएम ग्रुपमधनं. तसंच जवळपास 1.5 लाख स्टुडंटनी सीईटी एक्झामिनेशन दिली होती 2023ला पीसीबी ग्रुपमधून. पण सर्व स्टुडंट एकत्र एक्झामिनेशन देत नाहीत. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की शिफ्ट वाईज पेपर होतो. म्हणजे मागच्या वेळी काहीतरी 8 काहीतरी शिफ्ट झाल्या होत्या पीसीएमच्या आणि 3 किंवा 4 काहीतरी शिफ्ट झाल्या होत्या पीसीबी साठी. तर प्रत्येक शिफ्टचा पेपर वेगळा असतो. प्रत्येक शिफ्टच्या पेपरचं टफनेस वेगळे असते. त्यामुळे टॉपर बदलतो. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतोय की सपोज लेट से की इथं एक उदाहरण म्हणून तुमच्या पुढे मी ठेवतोय की ही शिफ्ट एका पर्टिक्युलर डेटची शिफ्ट 1 आहे आणि इथं पर्टिक्युलर डेटची शिफ्ट 2 आहे. ठीक आहे. असं मी एक एक्झाम्पल घेतले तुमच्या पुढे. आता हा पेपर आपण म्हणूयात की हा पेपर बऱ्यापैकी इझी होता आणि हा पेपर बऱ्यापैकी टफ होता. तर ऑब्विसली हा इथला टॉपर हा काहीतरी 198चा टॉपर असेल सर. आणि इथला जो टॉपर आहे तो होऊ शकतो की 180चा टॉपर असेल. तर जो आणि एकापेक्षा जास्त सुद्धा टॉपर असू शकतात. तर जो टॉपर असेल त्याचा स्कोर मानायचा 100%. त्याचा स्कोर किती असणार? 100%. मग ते एकापेक्षा जास्त सुद्धा स्टुडंट 100%चे असू शकतात. नेक्स्ट थिंग, पुढची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, हे झालं टॉपरच्या 100% बद्दल. म्हणून आपण जर गुगलवरती सर्च करून बघितलात, तुम्ही जर बघितलात की एमएसटी सीईटी 2023चे टॉपर्स, तर तिथं एकापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 16-17 टॉपर्स तुम्हाला दिसतील. 16 to 17 टॉपर्स तुम्हाला तिथं दिसतील. हे एवढे मल्टिपल टॉपर्स काय आलेत? कारण की शिफ्ट जास्त आहेत. प्रत्येक शिफ्टचा वेगळा टॉपर असणार आणि त्याच्या रिस्पेक्टमध्ये आपलं पर्सेंटाईल निघणार. आता मी सांगतो पर्सेंटाईल काय असतं. इथला टॉपर 198चा आहे आणि सपोज इथं आपला स्कोर आहे 180, है ना. तर इथं आपला स्कोर किती आहे? तुमचा स्कोर आहे लेट्स से 180 आणि इथं तुमचा स्कोर आहे 160. एक उदाहरण घेतो मी तुमच्या पुढे. एक उदाहरण घेतोय 160. तरी देखील इथं 180 असणाऱ्याचा पर्सेंटाईल आणि इथं 160 असण्याचा पर्सेंटाईल सेम येऊ शकतो. तुम्ही म्हणाल सर यांनी 180 मार्क्स घेतलेत, यांनी 160 मार्क्स घेतलेत, पर्सेंटाईल सेम कसं? तर तिथला टॉपर कमीच आहे. ठीक आहे. आता पर्सेंटाईल कसं फाइंड करतात हे बघा. इथं आपला स्कोर 180 आहे. म्हणजे आपला एक्झॅक्ट स्कोर तर आपल्याला मार्क्स मेमोवरती नाही येणार. पण जेव्हा आपल्याला रेस्पॉन्स शीट, जे आपण शीट म्हणजे एक्झामिनेशनमध्ये जे आन्सर दिलेत, जेव्हा सीईटी आपलं आन्सर की रिलीज करतं आणि आपल्याकडनं करेक्शन मागवतं, तिथून आपल्याला आपले मार्क्स समजू शकतात. पण आपल्या मार्क्स मेमोवरती पर्सेंटाईल येतं, मार्क्स नाही. तर पर्सेंटाईल कॅल्क्युलेट कसा करतात? लेट सपोज आपल्याला मी आता सांगितलं की 3 लाख स्टुडंटनी पीसीएम एक्झामिनेशन दिली वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. तर आपण सपोज करूयात की इथं 50,000 स्टुडंट आहेत आणि इथं पण 50,000 स्टुडंट आहेत. दोन्हीकडे 50,000 स्टुडंट आहेत. माझा स्कोर 180 मार्क्स आहे. तर माझ्या स्कोरच्या इक्वल आणि माझ्या स्कोरच्या खाली सपोज 48,000 स्टुडंट आहेत. इथं इथं किती स्टुडंट आहेत? इथं टोटल 50K स्टुडंट आहेत. इथं टोटल स्टुडंट आहेत 50K आणि या पण शिफ्टला टोटल स्टुडंट आहेत 50K. ठीक आहे. आणि माझ्या इथं 180 मार्क्सच्या इक्वल किंवा कमी किती स्टुडंट आहेत? 48,000 आणि इथं सुद्धा 48,000. आता दोघांचं पर्सेंटेज कसं सेम येतं बघा. तर इथं फॉर्म्युला कसा काम करतो? सगळ्यात आधी इथं त्या शिफ्टला असणारे टोटल स्टुडंट घ्यायचे. टोटल स्टुडंट आहेत माझे 50,000 त्या शिफ्टला, नॉट टुगेदर. कारण शिफ्ट वाईज आपला टॉपर अलग निघेल आणि आपलं कारण तिथं टॉपरचा स्कोर अलग आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे ह्याला म्हणतात नॉर्मलायझेशन मेथड असं आहे. 50,000 माझ्या स्कोरच्या इक्वल
माझ्या स्कोअरच्या इक्वल किंवा लेस टोटल किती स्टुडंट आहेत 48,000. तर इथं मी घेतलं 48,000 आणि याला मल्टिप्लाय करायचं इंटू 100. तर हा स्कोअर किती येणार माझा 96 पर्सेंटाईल. तर अशा पद्धतीनं आपण पर्सेंटाईल कॅल्क्युलेट होत असतो. नॉट इवन ॲग्रिगेट म्हणजे आपलं टोटल पर्सेंटाईल नाही, तर आपलं सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल सुद्धा आपल्याला मार्क्स मेमोवरती भेटतं. तेही याच पद्धतीनं फाइंड केलेलं असतं. हे लक्षात घ्या है ना. म्हणजे सीईटी मध्ये आपल्या मार्क्स मॅटर करत नाहीत, कारण पर्सेंटाईल वरून आपला काय ठरतो रँक, आणि रँक नुसार आपल्याला भेटतं कॉलेज. जेवढा बेस्ट रँक असेल तेवढं चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच भेटते. तर अशा पद्धतीनं पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केलं असतं. तुम्ही एक लक्षात घ्या की आपलं मार्क्स आणि पर्सेंटाईल ह्याचं कंपॅरिझन करणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे की माझा स्कोर 180 आहे, तर माझं पर्सेंटाईल किती असणार हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपल्याला त्या शिफ्टला टोटल स्टुडंट किती होते, तुमच्या स्कोरच्या इक्वल ऑर लेस किती स्टुडंट होते हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्क्स आणि पर्सेंटाईलचं रिलेशन नाही बनवू शकत. ठीक आहे. तर हे पर्सेंटाईलच्या बाबतीत बेस्ट आहे. कुठंही जेई असो, सीईटी असो, कोणतीही एक्झामिनेशन असो, बऱ्याच एक्झामिनेशनमध्ये आता पर्सेंटाईलमध्ये स्कोर यायला आहे, पर्सेंटेजमध्ये नाही, पर्सेंटाईलमध्ये स्कोर येतो. म्हणजे हे मोर करेक्ट असतं कम्पेअर्ड टू पर्सेंटेज. ठीक आहे. आय होप हे लक्षात तुम्हाला आलं असेल. पीडब्ल्यू महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सार्थक MST CET क्रॅश कोर्स 2024 आम्ही लॉन्च केलेला आहे. त्याचे ॲडमिशन सुरू आहेत आणि खूप कमी अफोर्डेबल प्राईजमध्ये ही बॅच आपल्याला भेटणार आहे, अगदी 999 रुपीजमध्ये लिमिटेड ऑफरपर्यंत. तर ह्या बॅचला लवकरात लवकर एनरोल करा आणि आपलं MST CETचं प्रिपरेशन फिक्स करून घ्या. सगळेच सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो ऑल सब्जेक्ट आपल्याला टुगेदर आमच्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहेत. थँक्यू.